हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. कितीही नवीन फॅशन साड्यांमध्ये आल्या तरीही काठपदर साडीची फॅशन ही कधीही जुनी होत नाही आणि होणारही नाही. महाराष्ट्रीयन लुक म्हटलं की आपल्या समोर येते ती काठपदर साडी. लग्न असू देत, कोणताही प्रोग्राम असू देत, काठपदर साड्या या आवडीने घातल्या जातात. त्यामध्ये नारायणपेठ साडी असू देत, सिल्क साडी असू देत, कांजीवरम साडी असू देत किंवा बनारसी साडी असू देत, त्या प्रत्येक साड्या आपण आवडीने नेसतो. ब्लाऊज मध्ये काठपदर साडी असेल आणि त्यावरती सुंदर ब्लाऊज असेल तर तुमचा लुक हा आकर्षकच दिसणार आहे. आणि काठपदर साडी ही तेव्हाच छान दिसते जेव्हा तुम्ही त्या साडीचा ब्लाऊज हा परफेक्ट शिवून घ्याल आणि मस्त डिझाईनचा शिवून घ्याल, बरोबर ना? आता पारंपरिक काठपदर साडीवर तुम्ही हवे तसे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. खूप सुंदर सुंदर डिझाईन्स बनवून घेऊ शकता. पण काही लेडीज अशा असतात की तेच काकूबाई सारखे ब्लाऊज शिवून घेतात. तुमची साडी ही कितीही महागडी असू द्यात, पण त्या साडीवर ब्लाऊज हा व्यवस्थित नाही शिवला तर ती साडी अजिबात चांगली दिसत नाही. पण जर तुम्ही स्वस्तातली एखादी साडी घेतली आणि त्यावरती ब्लाऊज परफेक्ट शिवला तर त्यामध्ये तुमचा लुक हा परफेक्टच दिसणार आहे. आणि ब्लाऊज मध्ये जर तुम्ही सुंदर डिझाईन स्टिच करून घेतली तर तुम्ही सुंदर तर दिसालच आणि सगळ्यांमध्ये उठूनही दिसाल. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काठपदर साडीवर काय डिझाईन्स या करता येतील हे पाहणार आहोत. आणि काही टिप्स सुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या काठपदर साडीवरती बोटनेकची फॅशन ही जोरात चालू आहे. बोटनेक ब्लाऊजमुळे तुम्हाला जास्त ज्वेलरी वेअर करायची सुद्धा गरज लागणार नाही. त्यावरती तुम्ही फक्त इयरिंग्स घातली त्यामध्ये तुमचा लुक हा डिसेंट आणि रिच दिसतो. ज्या लेडीज ह्या हेवी वेटच्या आहेत त्यांनी नेहमी लक्षात ठेवा, बोटनेकचे ब्लाऊज स्टिच करताना तो नेक हा एकदम पसरून घ्या, म्हणजे त्यामध्ये तुम्ही जाड असल्यासारखं वाटणार नाही. या उलट ज्या मुली ह्या बारीक असतील त्यांनी बोटनेकचा गळा हा चिकटून घेतला तरी चालेल, त्यामध्ये त्यांचा लुक खूप छान दिसण्यासाठी मदत होते. आता बोटनेक मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स ह्या करू शकता. बॅक साइडने तुम्ही छान अशा डिझाईन्स करू शकता. पूर्वीच्या काळी पफ्सची फॅशन ही खूप जास्त ट्रेंड मध्ये होती. आता ही पफ्सची फॅशन अगेन ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. तर पफ स्लीव्ज मध्ये तुम्ही शॉर्ट पफ स्लीव्ज किंवा कोपरापर्यंत पफ स्लीव्ज ही बनवून घेऊ शकता. तुम्ही जर खूप जास्त बारीक असाल तर तुम्ही मोठ्या पफच्या स्लीव्ज शिवू शकता, तर ते खूप सुंदर दिसते. आणि जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर तुम्ही छोट्या पफ स्लीव्ज नक्की शिवू शकता. पफ मध्ये तुम्ही सेमी पफ किंवा प्लेटेड पफ सुद्धा शिवू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता. तुम्ही एखाद्या लग्नासाठी किंवा स्वतःच्या लग्नासाठी जर ब्लाऊज शिवून घेणार असाल तर तुम्ही पफच्या स्लीव्ज शिवून घेऊ शकता. यामध्ये तुमचा लुक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. जर तुम्हाला काठपदर साडीवर ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा असेल आणि ब्लाऊजचे नेक सिंपल ठेवायचे असतील तर तुम्ही स्लीव्ज मध्ये डिझाईन बनवू शकता. आणि जर तुम्हाला स्लीव्ज मध्ये डिझाईन बनवायच्या असतील तर तुम्ही ब्लाऊजचा नेक हा सिंपल ठेवा, जेणेकरून तुमचा लुक हा डिसेंट दिसेल. जर तुम्ही ब्लाऊज नेक आणि स्लीव्ज दोन्ही डिझाईन केलं तर त्यामध्ये तुमचा लुक हा थोडासा डल दिसेल. त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एकालाच डिझाईन बनवा. तुम्ही काठपदर साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सुद्धा शिवू शकता. त्याचबरोबर साडीला लेस लावू शकता. जर तुमच्या साडीचे काठ मोठे असतील तर तुम्ही सिंपल ब्लाऊज स्टिच करून घेतला तर ते खूप सुंदर दिसेल.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या टेलरकडनंच ब्लाऊज हा स्टिच करून घ्या. कारण आपण महागातली महागडी साडी घेतली आणि ब्लाऊज नीट शिवला नाही तरी ती साडी कितीही महाग असू दे ते अजिबात चांगलं दिसणार नाही. तुम्ही जर हेवी वेटच्या असाल तर तुम्ही 3/4 किंवा फुल स्लीव्ज ब्लाऊज स्टिच करून घ्या. हे ब्लाऊज हेवी वेटच्या मुलींना खूप छान दिसतात. या उलट जर तुम्ही बारीक असाल तर तुम्ही स्लीवलेस किंवा स्लीव्ज ही ठेवू शकता. तुम्हाला ते खूप छान दिसेल. नेहमी लक्षात ठेवा, जर तुमची काठपदर साडी ही प्लेन असेल तर त्यावरती वर्कचा ब्लाऊज नक्की वेअर करा. त्यामध्ये तुमचा लुक हा खूप सुंदर दिसेल. आणि जर तुमची काठपदर साडी वर्कची असेल तर तुम्हाला जास्त जरीची साडी असेल त्यावरती शक्यतो तुम्ही प्लेन ब्लाऊज वेअर करा. त्यामध्ये तुमचा लुक डिसेंट आणि क्लासी दिसेल. त्याचबरोबर साडी निवडताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर फुगीर साडी अजिबात चूज करू नका किंवा जास्त मोठ्या काठाची साडी अजिबात निवडू नका. तर तुम्ही छोट्या काठाची किंवा मीडियम काठाची साडी निवडा. त्यावरती ब्लाऊज सुद्धा परफेक्ट फिटिंगचे शिवून घ्या. या उलट जर तुम्ही बारीक असाल तर तुम्ही मोठ्या प्रिंटवाल्या साड्या निवडू शकता. आणि त्याचबरोबर ब्लाऊज स्टिच करताना फ्रिल किंवा पफवाले ब्लाऊज नक्की शिवून घेऊ शकता. त्यामध्ये तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल. आणि अजून एक, जेव्हा तुम्ही हेवी वेटच्या असाल तेव्हा तुम्ही जर अशा प्रकारे साड्या या चूज केल्या तर नक्कीच तुमचा लुक हा सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी मदत होईल. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की काठपदर साडीवरती ब्लाऊज हा कसा स्टिच करून घ्यायचा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.